अखेर सांगलीतला काँग्रेसचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा आता भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी किंवा गुरुवारी मुंबईत पक्षप्रवेश पार पडेल। आपण पाहत होतो इथल्या सांगलीतल्या पृथ्वीराज पाटील यांच्याच घरी भाजपचे बडे नेते दाखल झालेत। डिनर डिप्लोमसीच्या नावाखाली बंद दाराआड याच संदर्भात चर्चा सुरू होती आणि अखेर ही बातमी समोर आली आहे। काँग्रेसला यामुळे सांगलीत मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे आता मोठा नेता पृथ्वीराज पाटील हे अखेर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल। सांगलीतला काँग्रेसचा मोठा नेता आपण पाहतोय पृथ्वीराज पाटील यांचा आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। सांगलीचे शहर जिल्हाध्यक्ष यांचा आता प्रवेश होणार आहे। स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, अखेर हा पक्षप्रवेश होतोय। नक्कीच कस्तुरी, सांगलीतील काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत, मोठं राजकीय नाव आहे, ते पृथ्वीराज पाटील आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी किंवा गुरुवारी मुंबईमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे। आज डिनर डिप्लोमसीच्या निमित्तानं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सांगलीमध्ये आले होते आणि त्यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या घरी डिनर केलेला आहे। त्याचवेळी त्या ठिकाणी बैठक देखील पार पडली। या बैठकीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे हे देखील उपस्थित होते। प्रदेश यांच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला त्यानुसार आता पृथ्वीराज पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि बुधवारी किंवा गुरुवारी मुंबईमध्ये त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये प्रवेश केला जाणार असल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। कस्तुरी, नक्कीच स्वप्नील, आपण पाहतोय हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। मात्र या पक्षप्रवेशाची पार्श्वभूमी काय आहे? पृथ्वीराज पाटील पक्षात नाराज होते की इतर काही कारण आहेत? नक्कीच कस्तुरी, पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसचे कट्टर समर्थक कार्यकर्ते म्हणून मानले जातात, परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती। काँग्रेसमधून जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढली होती। त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांना जो पराभव आहे तो स्वीकारावा लागला होता। तसेच जे त्यावेळी तिकीट दिलं त्यावेळी देखील विश्वासात घेतलं नव्हतं। बंडखोरी टाळावी असं वेळोवेळी आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केलं होतं, परंतु जयश्री पाटील यांची बंडखोरी जी आहे ती टाळण्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांना अपयश आलं होतं। त्यामुळे ते गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेसमध्ये नाराज होते, अशी देखील चर्चा समोर येते। तसेच विधानसभा निवडणुकीनंतर अनेक वेळा त्यांचं आणि भाजपच्या नेत्यांशी जवळीक देखील पाहाव्यास मिळालं होतं। आता या निमित्तानं आपण पाहतोय या पक्षप्रवेशामुळे सांगलीत आता काँग्रेसला प्रचंड मोठा धक्का बसलाय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।